Hello friends, today we are starting our topic, that is the characteristics of the genetic code. Now one by one we are looking for the different characteristics of the genetic code. Look at the first characteristics of the genetic code. The genetic code is a triplet code. Genetic code is the triplet code, means जेनेटिक कोड जे असतात हे ट्रिपलेट कोड असतात. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडनी एक जेनेटिक कोड बनलेला असतो, एक कोडॉन हा बनलेला असतो, है का. देर आर अ सिक्वेन्स ऑफ 3 कन्सिक्युटिव्ह बेसेस दॅट कॉन्स्टिट्यूट ए वन कोडॉन. 3 बेसेसचा सिक्वेन्स एकत्र येऊन काय होतो, एक कोडॉन तयार होत असतो. अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट द जेनेटिक कोड आर ट्रिपलेट, राईट. The genetic code are triplet means there is a sequence of 3 bases that come together or that constitute a codon that code for a particular amino acid. है का. 3 न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स असतो, बेसचा एक सिक्वेन्स असतो आणि तो कोडॉन म्हणून काम करतो आणि एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतो, राईट. द बेस सिक्वेन्स इन अ कोडॉन ऑलवेज इन 5' to 3' डायरेक्शन. जो बेस सिक्वेन्स असतो कोडॉनचा हा नेहमी 5' to 3' डायरेक्शनचा असतो, बरोबर का. 5' to 3' डायरेक्शननीच त्या सिक्वेन्सला काय केलं जातं, कोडॉनला काय केलं जातं, रीड केलं जातं, आहे का, हो की नाही. देन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक कोड हे ट्रिपलेट असतात, म्हणजे 3 बेसेसच्या 3 न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनी एक जेनेटिक कोड बनलेला असतो आणि सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सारखं असतं, आहे का. इच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ जेनेटिक कोड अँड इट इज मेड अप ऑफ ए सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, नाही का. 3 कन्सिक्युटिव्ह न्यूक्लियोटाइडमुळं ना हा जेनेटिक कोड काय झाला असतो, तयार झालेला असतो, राईट. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द जेनेटिक कोड, दॅट इज द जेनेटिक कोड आर ट्रिपलेट मीन्स दे आर मेड अप ऑफ ए सिक्वेन्स ऑफ 3 कन्सिक्युटिव्ह न्यूक्लियोटाइड or 3 कन्सिक्युटिव्ह बेस, राईट. Then now we are looking for the second characteristics of the genetic code. Look at the second characteristics, that is genetic code has distinct polarity. म्हणजे प्रत्येक जेनेटिक कोड हा नेहमी 5' to 3' या डायरेक्शननी काय केला जातो, रीड केला जातो. म्हणजे जेनेटिक कोडॉनला 2 एंड असतात, एक आहे 5' एंड आणि दुसरा आहे 3' एंड. आणि 5' to 3' याच एंडनी तो कोड जो आहे, जेनेटिक कोड जो आहे तो रीड केला जातो. आणि म्हणून आपण म्हणतो की जेनेटिक कोड जे असतात त्यांना काय राहते, पोलॅरिटी राहते. आणि त्या पोलॅरिटीमध्ये 5' एंड टू 3' एंड या डायरेक्शननी, ओरिएंटेशननी हे कोडॉन काय होतात, सगळे रीड होत असतात, ठीक आहे. 3' to 5' कोणताच कोडॉन रीड केला जात नाही, तो नेहमी 5' to 3' याच डायरेक्शननी रीड केला जातो. दॅट्स वाय वी कॅन से दॅट जेनेटिक कोडॉन्स हॅज स्पेसिफिक पोलॅरिटी, राईट. जेनेटिक कोड शोज अ डेफिनेट पोलॅरिटी, दॅट इज द डायरेक्शन, है ना. जेनेटिक कोडला स्पेसिफिक पोलॅरिटी राहते, डायरेक्शन राहते, नाही का. इट इज देअरफॉर ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन अँड नॉट इन 3' to 5' डायरेक्शन, नाही का. ते नेहमी 5' to 3' या डायरेक्शननीच काय केल्या जातात, रीड केल्या जातात. 3' to 5' या डायरेक्शननी कधीच जेनेटिक कोड रीड होत नाही, नाही का. जर 3' to 5' डायरेक्शननी जर ते रीड केलेत, है ना, तर मॅसेज जो आहे तो चेंज होऊन जाईल, नाही का. दॅट्स वाय जेनेटिक कोड हॅज द स्पेसिफिक पोलॅरिटी अँड दे आर ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन, नाही का. फॉर एक्झाम्पल AUG हा एक कोडॉन आहे जो मी रीड केला आहे, AUG. तर A हा 5' एंडला राहील आणि G जो आहे तो 3' एंडला राहील, बरोबर नाही का. आणि AUG हा कोडॉन या डायरेक्शननी 5' to 3' डायरेक्शननीच यूज केला किंवा रीड केला जातो. जर त्याला 3' to 5' डायरेक्शननी जर रीड केलं तर तो कसा येईल, GUA. आणि GUA है ना, हा दुसऱ्या दुसऱ्या अमिनो ॲसिडला काय करतो, कोड करतो, नाही का. तो मिथेनॉइनला कोड करत नाही. म्हणजे जर जेनेटिक कोड आपण 3' to 5' डायरेक्शननी जर रीड केले तर त्यामधला जो मॅसेज आहे जो लागतो एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडच्या सिक्वेन्ससाठी, तो मॅसेज काय होऊन जाईल, अल्टर होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. दॅट्स वाय जेनेटिक कोड आर ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन मीन्स genetic code has a specific polarity, right. Now we are looking for the next characteristics of the genetic code. Look at the third character of the genetic code. Genetic code is non-overlapping. Genetic code जे असतात ते नॉन ओव्हरलॅपिंग असतात, समजलं का. म्हणजे एकामागून एक जेनेटिक कोड हे अरेंज झालेले असतात, है ना. फॉर एक्झाम्पल 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स मिळून एक जेनेटिक कोड बनलेला असतो. 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स मिळून एक जेनेटिक कोड बनलेला असतो आणि नंतरचे जे 3 न्यूक्लियोटाइड आहे ते एकत्र येऊन सेकंड कोड तयार होतो, नाही का.
तर हे जेनेटिक कोड जे आहे ते सेपरेट असतात. 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप जो आहे त्याला कोडॉन म्हणतो आपण, है ना, जेनेटिक कोड म्हणतो. आणि दुसरा जो सिक्वेन्स आहे 3 न्यूक्लियोटाइडचा त्याला आपण दुसरा जेनेटिक कोड किंवा कोडॉन असे म्हणतो, नाही का. हे जेनेटिक कोड कधीच ओव्हरलॅपिंग नसतात. म्हणजे एका कोडॉनमधला जो न्यूक्लियोटाइड आहे तो दुसऱ्या कोडॉनचा कधीच भाग नसतो, है ना. एका कोडॉनचा न्यूक्लियोटाइड हा दुसऱ्या कोडॉनमध्ये भाग घेत नाही किंवा दुसऱ्या कोडॉनचा तो पार्ट नसतो, नाही का. मग 3 स्पेशल न्यूक्लियोटाइड असतात, ते एकत्र येऊन एकच कोडॉन तयार करतात आणि त्या कोडॉनमधले न्यूक्लियोटाइड हे दुसऱ्या कोडॉनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, भाग घेत नाही. दुसऱ्या कोडॉनसाठी दुसरे 3 नेक्स्ट न्यूक्लियोटाइड असतात. समजलं तुम्हाला. म्हणजे आपण यावरून म्हणतो की जेनेटिक कोड जे असतात ते नेहमी नॉन ओव्हरलॅपिंग असतात, ते ओव्हरलॅप करत नाही. पहा, कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग, दॅट इज इच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. प्रत्येक जी बेस राहते, प्रत्येक जो न्यूक्लियोटाइड राहतो तो एकाच कोडॉनचा भाग असतो, तो दुसऱ्या कोडॉनचा भाग नसतो, आहे का. ॲडजसंट कोडॉन डू नॉट ओव्हरलॅप. 2 ॲडजसंट कोडॉन जे आहेत ते एकामेकाला कधीच ओव्हरलॅप करत नाही, आहे ना. 3 न्यूक्लियोटाइड एका कोडॉनचा भाग, 3 न्यूक्लियोटाइड दुसऱ्या कोडॉनचा भाग, बरोबर नाही का. तर यामध्ये न्यूक्लियोटाइड 2 कोडॉनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. एक न्यूक्लियोटाइड फक्त, एक बेस फक्त एकाच कोडॉनचा काय असतो, भाग असतो, नाही का. इफ नॉन ओव्हरलॅपिंग देन 6 कन्सिक्युटिव्ह बेसेस ओनली 2 अमिनो ॲसिड मॉलिक्यूल विल बी इन द चेन, है ना. जर नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचं जर कोडॉन असतील तर 6 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स फक्त 2च अमिनो ॲसिडला काय करतात, कोड करतात. जर नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचे जर जेनेटिक कोड असतील तर 6 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, 6 बेसचा सिक्वेन्स फक्त 2च अमिनो ॲसिडला काय करतो, कोड करतो, बरोबर नाही का. पण जर जेनेटिक कोड हे ओव्हरलॅपिंग टाईपचे असतील, है ना, ओव्हरलॅपिंग टाईपचे असेल तर 6 न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे तो जवळपास 4 वेगवेगळ्या अमिनो ॲसिडला काय करेल, कोड करेल. पण असं होतं का. 6 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, 6 बेसचा सिक्वेन्स 4 अमिनो ॲसिडला कोड करतो का, नाही. 6 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स 4 अमिनो ॲसिडला कोड करत नाही, तो फक्त 2च अमिनो ॲसिडला कोड करतो. त्यावरून आपण म्हणतो की जेनेटिक कोड हे नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचे आहेत. पहा, इफ नॉन ओव्हरलॅपिंग देन 6 consecutive bases only 2 amino acid molecule will be in the chain. Had it been overlapping type with 6 bases, there would be a 4 amino acids molecule in the chain, right. And experimental evidence is in the favor of नॉन ओव्हरलॅपिंग नेचर, नाही का. बघा, जर 6 बेसेस है ना, 6 बेसेसमध्ये जर नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचं जर नेचर असेल, 6 बेसेसचं नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचे जर जेनेटिक कोड असतील तर 6 बेसेस फक्त 2च टाईपचे काय करतील, अमिनो ॲसिडला कोड करतील चेनमध्ये, बरोबर नाही का. पण जर ओव्हरलॅपिंग टाईपचं जर नेचर असेल तर 6 बेसेस हे 4 अमिनो ॲसिडला काय करतात, कोड करतात किंवा 4 अमिनो ॲसिडला कोड करतील, बरोबर नाही का. आणि ॲक्च्युली एक्सपेरिमेंट परफॉर्म केला आणि एक्सपेरिमेंट थ्रू हे कन्फर्म झालं की 6 बेसेस फक्त काय करतात, 6 बेसेस काय करतात, फक्त 2च अमिनो ॲसिडला कोड करतात, 2च अमिनो ॲसिड हे चेनमध्ये काय करतात, ॲड करतात. अँड फ्रॉम दिस इट इज प्रूव्ह दॅट द जेनेटिक कोड इज ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग टाईप. जेनेटिक कोड जे आहेत ते नॉन ओव्हरलॅपिंग टाईपचे आहेत, हे यावरून काय झालं, कन्फर्म झालं, राईट. नाव वी आर लुकिंग फॉर द 4th कॅरेक्टर्स ऑफ द जेनेटिक कोड. आता आपण 4थं कॅरेक्टर पाहू जेनेटिक कोडचं, ते म्हणजे जेनेटिक कोड इज कॉमालेस. जेनेटिक कोड हे कॉमालेस असतात, म्हणजे एका जेनेटिक कोड आणि दुसऱ्या जेनेटिक कोड या दोघांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची स्लॅश किंवा मग कॉमा किंवा कोणत्याही प्रकारचं पंक्च्युएशन मार्क तुम्हाला बघायला मिळत नाही. एकामागून एक हे कोडॉन काय झालेले असतात, विदाउट एनी गॅप काय झालेले असतात, अरेंज झालेले असतात, नाही का. मीन्स जेनेटिक कोड आर कॉमालेस. देर इज नो गॅप और पंक्च्युएशन मार्क इन बिटवीन द 2 सक्सेसिव्ह codons or 2 successive genetic code. Means genetic code are arranged one after the other without any gap. जेनेटिक कोड जे आहेत ते एकामागून एक अरेंज झालेले आहेत कोणत्या प्रकारची गॅप नसताना, नाही का. हो किंवा नाही. तर तुम्हाला हा 4था कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी समजली की जेनेटिक कोडची. जेनेटिक कोड जे असतात त्यांच्यामध्ये गॅप नसते, कोणत्या प्रकारचं पंक्च्युएशन मार्क नसतं, कॉमा वगैरे नसतो. मीन्स जेनेटिक कोड आर कॉमालेस, दे आर अरेंज वन आफ्टर द अदर विदाउट एनी गॅप और विदाउट एनी कॉमा, राईट. Then now we are looking for the next character of the genetic code, that is genetic code has the degeneracy. genetic code जे असतात ते त्यांच्यामध्ये डिजेनरेसी आपल्याला बघायला मिळतात, है ना. जेनेटिक कोड हे डिजेनरेट असतात. आता जेनेटिक कोड हे डिजेनरेट असतात म्हणजे नेमकं काय असतं बघा. युजली अ सिंगल अमिनो ॲसिड इज इन्कोडेड बाय अ सिंगल कोडॉन, है ना. एक सिंगल कोडॉन असतो आणि तो एक सिंगल कोडॉन एका अमिनो ॲसिडला काय करतो, कोड करतो, राईट. हाऊएव्हर सम अमिनो ॲसिड आर एन्कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. काही असे अमिनो ॲसिड आहेत
त्यांना एकापेक्षा जास्त कोडॉन काय करतात, कोड करतात है ना. एकापेक्षा जास्त अमिनो ॲसिडला कोड करण्यासाठी 2, 3 किंवा 4 कोडॉन असतात है ना. हो की नाही. फॉर एक्झाम्पल सिस्टीन हा एक अमिनो ॲसिड आहे आणि दिस सिस्टीन अमिनो ॲसिड हॅज द 2 कोडॉन, 2 कोडॉन आहे जे सिस्टीनला काय करतात, कोड करतात, राईट. व्हाईल आयसोल्युसिन हॅज द 3 कोडॉन. आयसोल्युसिन हा एक अमिनो ॲसिड आहे, त्याला 3 कोडॉन काय करतात, कोड करतात, बरोबर आहे का. आणि दिस इज कॉल्ड ॲज डिजनरेसी ऑफ द कोड. यालाच आपण काय म्हणतो, डिजनरेसी ऑफ द कोड असे म्हणतो, नाही का. एक सिंगल अमिनो ॲसिडला एक कोडॉन कोड करतो, पण एका सिंगल अमिनो ॲसिडसाठी एकापेक्षा जास्त कोडॉन पण असू शकतात. का बरं, कारण तुम्हाला माहिती आहे जेनेटिक कोडॉन हे ट्रिप्लेट आहेत आणि 4 न्यूक्लिओटाइडच्या वेगवेगळ्या सिक्वेन्समध्ये आहे ना जवळपास 64 डिफरंट कोडॉन्स काय होतात, तयार होतात है ना. आणि हे 64 डिफरंट टाईपचे कोडॉन्स 20 डिफरंट अमिनो ॲसिडला कोड करतात. आता 64 कोडॉन हे 20 डिफरंट टाईपला अमिनो ॲसिड कोड करतात. 64 कोडॉन हे 20 डिफरंट टाईपच्या अमिनो ॲसिडला काय करतात, कोड करतात. त्यामुळे नक्कीच एका अमिनो ॲसिडला एकापेक्षा जास्त कोडॉन कोड करतो, एका अमिनो ॲसिडला एकापेक्षा जास्त कोडॉन आहे, त्याला आपण काय म्हणतो, डिजनरेसी ऑफ जेनेटिक कोड. समजलं का. देअर आर 2 or more जेनेटिक कोड फॉर 1 अमिनो ॲसिड. एका अमिनो ॲसिडसाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त काय आहेत, जेनेटिक कोड आहेत. देअर आर 2 or more कोडॉन दॅट कोड फॉर अ सिंगल अमिनो ॲसिड है ना. एका अमिनो ॲसिडसाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त काय आहेत, कोडॉन्स आहेत. अँड दिस इज कॉल्ड ॲज डिजनरेसी ऑफ द जेनेटिक कोड, राईट. Degeneration of the genetic code is explained with the help of Vogel hypothesis. जी डिजेनरेसी आहे जेनेटिक कोडची ती एक्सप्लेन करता येते किंवा करतात वोगल हायपोथेसिसनी, नाही का. वोगल हायपोथेसिसनी काय केली आहे, सगळ्यात आधी डिजेनरेसी जी आहे जेनेटिक कोडची ती वोगल हायपोथेसिस थ्रू काय केली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. अँड हिअर इज द फर्स्ट 2 बेसेस इन द डिफरंट कोडॉन आर आयडेंटिकल बट द थर्ड वन व्हॅरीज. हिअर द फर्स्ट 2 बेसेस इन द different codon are identical but the third base is varies है ना. वोगल हायपोथेसिस थ्रू आपण डिजेनरेसी जी आहे जेनेटिक कोडची ती एक्सप्लेन केलेली आहे. वोगल हायपोथेसिसनी डिजेनरेसी जेनेटिक कोडची एक्सप्लेन केलेली आहे आणि हायपोथेसिस आपण नंतर स्टडी करणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचं आहे, वोगल हायपोथेसिस एक्सप्लेन द डिजेनरेसी ऑफ द जेनेटिक कोड अँड इन दिस वोगल हायपोथेसिस the actual base pairing occur in between the first 2 bases only and third base may be different, right. Okay nahi. And this is the our 5th character of the genetic code, that is the genetic code as the degeneracy means a single amino acid can be coded by 2 or more different codon and there are 2 more different codon for the single amino acid. This is the degeneracy of the genetic code. समजले तुम्हाला genetic code, degeneration of genetic code. Okay nahi. Now we are looking for the 6th character of the genetic code, that is genetic code is universal, right. The genetic code is universal by and large in all living organism. The specific codon specify the same amino acid. For example, codon AUG always specify the amino acid methionine in the all organism from bacteria to humans. Genetic code is universal. genetic code हे universal आहेत, नाही का. आणि 64 डिफरंट कोडॉन्स आहेत, पण प्रत्येक कोडॉन ज्या अमिनो ॲसिडला कोड करायला पाहिजे त्याच अमिनो ॲसिडला कोड करतो, नाही का. AUG ऑलवेज कोड फॉर मिथ्योनाइन. AUG हा नेहमी मिथ्योनाइनलाच काय करतो, कोड करतो, नाही का. बॅक्टेरियामध्ये असो, ह्युमनमध्ये असो, सगळ्यांमध्ये असो, ठीक आहे ना. सगळ्याच लिव्हिंग ऑर्गनमध्ये है ना AUG कोणाला कोड करेल, मिथ्योनाइनला कोड करेल. आणि यावरून आपण म्हणतो की जेनेटिक कोड काय आहे, युनिव्हर्सल आहेत, म्हणजे सगळ्यांमध्ये ते सारखे आहेत, है ना. By and large, in all living organism, the specific codon will always specify the same amino acid. That is, codon AUG always code for methionine in bacteria or in human also. ठीक है, from bacteria to human, in all living organism, codons are same. Means AUG always code for methionine, GGG always code for glycine, right? Okay नाही. Means genetic code are universal. समजलं तुम्हाला. जेनेटिक कोड हे युनिव्हर्सल आहेत, म्हणजे सिंपल बॅक्टेरियापासून तर ह्युमनपर्यंत सगळ्यांमध्ये जेनेटिक कोड काय सारखे आहेत. AUG सगळ्यांमध्ये कोणाला कोड करेल, मिथ्योनाइनलाच कोड करेल. समजलं का. मीन्स जेनेटिक कोड आर युनिव्हर्सल. दिस इज द 6th character of the genetic code. This is the 6th characteristic property of the genetic code, that is the genetic code is universal. Now we are looking for the 7th characteristic property of the genetic code, that is genetic code is non-ambiguous. है ना. Look at this 7th property of the genetic code. The specific amino acid is encoded by a particular codon.
एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला एक पर्टिक्युलर कोडॉन काय करतो, एन्कोड करतो. देन अल्टरनेटिव्हली टू डिफरंट अमिनो ॲसिड विल नेवर बी एन्कोडेड बाय द सेम कोडॉन. एक कोडॉन एकाच अमिनो ॲसिडला कोड करतो, आहे का. एक कोडॉन एकाच अमिनो ॲसिडला कोड करतो, एक कोडॉन एकापेक्षा जास्त अमिनो ॲसिडला कोड करत नाही. याला म्हणतो आपण नॉन ॲम्बिग्युअस नेचर ऑफ द जेनेटिक कोड. जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस मीन्स genetic code is non-ambiguous means a single codon will specify always one amino acid, है ना. एकापेक्षा जास्त अमिनो ॲसिडला कोडॉन कोड करत नाही, फक्त एकाच अमिनो ॲसिडला एक कोडॉन कोड करतो. याला म्हणतो आपण जेनेटिक कोड आर नॉन ॲम्बिग्युअस, है ना. दिस इज द नॉन ॲम्बिग्युअस नेचर ऑफ द जेनेटिक कोड, है ना. वन कोडॉन ऑलवेज स्पेसिफाय वन अमिनो ॲसिड. दोन किंवा दोनपेक्षा जास्त अमिनो ॲसिडला एक कोडॉन स्पेसिफाय करत नाही, एक कोडॉन एकाच अमिनो ॲसिडला कोड करतो. याला म्हणतो आपण जेनेटिक कोड हे नॉन ॲम्बिग्युअस आहेत असे आपण म्हणतो. ठीक आहे. देन लुक ॲट द 7th कॅरेक्टर ऑफ द जेनेटिक कोड. जेनेटिक कोड हॅज द इनिशियल कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. जेनेटिक कोडमध्ये आहे ना सुरुवातीचा कोडॉन जो असतो तो इनिशियल कोडॉन, नाही का. आणि तिथून पॉलिपेप्टाइड चेन प्रोटीनसिस सुरुवात होते आणि नंतर शेवटचा जो कोडॉन आहे नाही का mRNAवरचा तो असतो टर्मिनेशन कोडॉन. इथे पॉलिपेप्टाइड चेन सिंथेसिस प्रोटीनसिस काय होते, टर्मिनेट होते, स्टॉप होते, राईट. तर जेनेटिक कोड हॅज द इनिशियल कोडॉन, आहे ना. फॉर एक्झाम्पल बघा, AUG इज ऑलवेज इनिशियल कोडॉन इन एनी अँड एव्हरी mRNA, आहे ना. प्रत्येक mRNAमध्ये आहे ना इनिशियल कोडॉन म्हणून कोण काम करतं, AUG. AUG इज द इनिशियल कोडॉन in any mRNA molecule and this AUG always code for a amino acid that is the methionine, है ना. जेनेटिक कोडमध्ये इनिशियल कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन असतात, बरोबर आहे का. तर AUG हा काय आहे, इनिशियल कोडॉन आहे जो तुम्हाला सगळ्याच टाईपच्या mRNAमध्ये बघायला मिळतो, आहे का. आणि हा AUG कोड करतो कोणाला, मिथ्योनाइन या अमिनो ॲसिडला. अँड आउट ऑफ 64 कोडॉन 3 कोडॉन सच ॲज UAA, UAG, UGA, है ना. दीज आर द टर्मिनेशन कोडॉन which terminate or stop the process of elongation of the polypeptide chain or process of synthesis of polypeptide chain as they do not code for any type of amino acid, है ना. There are 3 codon out of 64. 64 कोडॉन्स पैकी 3 असे कोडॉन्स आहेत जे कोणत्याही अमिनो ॲसिडला कोड करत नाही का. त्यांना टर्मिनेशन कोडॉन, स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असे म्हणतात, राईट. अँड वेन दिस कोडॉन अराईव्ह, जेव्हा हे कोडॉन काय होतात, येतात, है ना, तेव्हा टर्मिनेशन होतं कशाचं, पॉलिपेप्टाइड चेनचं, किंवा मग जी सिंथेसिस आहे ते स्टॉप होऊन जातं, समजलं का. दिस इज द टर्मिनेशन कोडॉन, है ना. AUG, UAA, UAG, UGA, समजलं का. AUG इज द स्टार्ट कोडॉन, है ना. AUG इज द स्टार्ट कोडॉन अँड दिस AUG कोड फॉर मिथ्योनाइन. अँड आउट ऑफ 64 कोडॉन देर आर 3 different codon like UAA, UAG, UGA. These are the 3 codon which does not code for any amino acid, है ना. And when they arrive on the mRNA molecule, the termination of the process of protein-synthesis occur, right. जी protein-synthesis ची प्रोसेस आहे ती काय होते, टर्मिनेट होते जेव्हा हे 3 कोडॉन आहे ना समोर येतात. तर दिस इज द 8th character of the genetic code. This is the 8th characteristic of the genetic code. Now we are looking for the 9th character. Look at the 9th character. Genetic code are universal. आपण पाहिलं युनिव्हर्सल, पण त्यामध्ये वेगळं पाहिलं, यामध्ये आपण वेगळं पाहू. पहा, युजली इन द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय द सेम अमिनो ॲसिड. जवळपास सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो कोडॉन असतो तो सेम अमिनो ॲसिडला कोड करतो. म्हणजे मिथ्योनाइनला जो आहे ना, याला कोण कोड करतं, AUG कोड करतं. AUG कोड फॉर मिथ्योनाइन, है ना. तर AUG ऑलवेज कोड फॉर मिथ्योनाइन इन बॅक्टेरिया अँड इन ह्युमन ऑल्सो, नाही का. ह्युमनमध्ये पण आणि बॅक्टेरियामध्ये पण सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये AUG हा कोणाला कोड करेल, मिथ्योनाइनलाच कोड करेल. म्हणजे जे जेनेटिक कोड आहे ते कसे असतात, युनिव्हर्सल असतात. मीन्स दे आर सेम इन ऑल टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, राईट. देन नाव वी आर लुकिंग फॉर द लास्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द जेनेटिक कोड, दॅट इज द कोडॉन अँड अँटीकोडॉन. आता आपण काय करू, लास्ट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ जेनेटिक कोडची, बरोबर आहे. तर पहा, कोडॉन अँड अँटीकोडॉन. पहा, तर कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल AUG इज कोडॉन, ना. कोडॉन हा एक पार्ट असतो कशाचा, DNAचा, mRNAचा, बरोबर का. आणि AUG हा एक कोडॉन आहे जो आपल्याला कशावरती बघायला मिळतो, mRNAवरती बघायला मिळतो. आणि हा नेहमी रिप्रेझेंट केला जातो 5' to 3' डायरेक्शननी. AUG असा रिप्रेझेंट करतो आपण, नाही का. ओके नाही, इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज अ 5' to 3' AUG, राईट. अँड अँटीकोडॉन इट इज द पार्ट ऑफ tRNA मॉलिक्यूल अँड इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज अ 3' UAC to 5', ठीक आहे ना. तर mRNAवरती
कोडॉन्स असतात आणि अँटीकोडॉन जे असतात ते TRNA असतात आणि अँटीकोडॉन आणि कोडॉन हे एका म्हणजे काय असतात कॉम्प्लिमेंटरी असतात. कोडॉन हे नेहमी 5' to 3' असतात आणि जे अँटीकोडॉन आहे ते नेहमी 3' to 5' असतात नाही का. फॉर एक्झाम्पल AUG हा एक कोडॉन आहे जो आपण 5' to 3' रीड केला आहे बरोबर नाही का, हो की नाही. आणि हा mRNAवरती प्रेझेंट असतो आणि याचा अँटीकोडॉन जो आहे हा आपल्याला TRNAवरती बघायला मिळतो आणि तो कोडॉन आपण 3' to 5' काय करतो रीड करतो ठीक आहे. हा तो कोडॉन आपण 3' to 5' रीड करतो बरोबर आहे ना. आणि तो नेहमी कसा असतो UAC असतो 3' to 5' UAC असतो ठीक आहे. तर दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द जेनेटिक कोड अँड तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक माहीत असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे ना, हो की नाही. तर दिस इज द अबाउट द characteristics of genetic code. Now we are looking for the one point or additional information which is given in your textbook. Look at this additional information. It is possible to predict the sequence of codon on the mRNA molecule by studying the sequence of amino acid in a polypeptide chain. Polypeptide chain मध्ये असणारा जो सिक्वेन्स आहे अमिनो ॲसिडचा त्यावरून जे सिक्वेन्स आहेत कोडॉनचे mRNA वरती ते तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का. हो नक्कीच प्रेडिक्ट करू शकतो बरोबर नाही का. पॉलिपेप्टाइड चेन जे आहे बरोबर नाही का, जी पॉलिपेप्टाइड चेन आहे प्रोटीनमधली है ना, त्या चेनमध्ये अमिनो ॲसिडच्या सिक्वेन्सच्या आधारे तुम्ही सांगू शकता की mRNAवरती कोडॉनचा नेमका कोणता सिक्वेन्स आहे, नेमकी mRNAवरती कोणकोणते कोडॉन्स प्रेझेंट आहेत. कारण एका अमिनो ॲसिडला एक पर्टिक्युलर कोडॉन काय करतो कोड करतो किंवा मग काहीच कोडॉन असतात जे अमिनो ॲसिड एका अमिनो ॲसिडला काय करतात कोड करतात आणि त्यामुळे अमिनो ॲसिडच्या सिक्वेन्सवरून तुम्ही सांगू शकता की नेमका कोणता कोडॉन त्याला काय करतो कोड करतो ठीक आहे. तर पुढे आपल्याला म्युटेशन संबंधित एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर पाहू ती ॲक्टिव्हिटी. त्याला पहा. नाउ look at this activity. There is a mRNA molecule strand which is given in this activity, right? And on this mRNA molecule we see the different bases which are arranged in a particular sequence, right? तर तीन न्यूक्लिओइडचा तीन बेसचा एक सिक्वेन्स दिलेला आहे जो कोडॉन म्हणून काम करतो. तुम्ही पहिला सिक्वेन्स बघा, त्यामध्ये AUG आहे का जो कोड करतो मिथोनाइनला, नंतर UCG, ACG, तर CCC आणि लास्टली आहे UAA आहे का. दिस इज द सिक्वेन्स ऑफ द बेसेस दॅट टुगेदर फॉर्म द जेनेटिक कोड ना. जेनेटिक कोड म्हणजेच कोडॉन इथे 1 by 1 दिलेले आहेत या mRNA मॉलिक्यूलवरती, राईट. कन्सिडर गिवन mRNA strand which has undergone mutation ठीक है. We have to consider that this mRNA molecule has undergoes the mutation. या mRNA molecule मध्ये काय होऊन राहिले म्युटेशन होऊन राहिले and this mRNA molecule lost the nucleotide like adenine, cytosine and guanine sequentially one after the other, right. सगळ्यात पहिले या mRNA molecule मधून adenine हा लॉस्ट होतो, नंतर सायटोसाइन लॉस होतो आणि नंतर ग्वानाइन है ना हा बेस काय होतो लॉस होतो आणि एकामागून एक हे लॉस्ट होऊन राहिले है ना. बघा, when adenine is get delete from this mRNA molecule ठीक है, it result in formation of the strand which is given in the point 1 दिसते तुम्हाला है ना. या point 1 मध्ये काय आहे, अशी स्ट्रँड दिलेली आहे mRNAची की ज्यामधून ॲडेनाइन काय झाला निघून गेलेला आहे, लॉस झालेला आहे नाही का. देन आफ्टर ॲडेनाइन सायटोसाइन इज गेट लॉस्ट, राईट. ॲडेनाइन नंतर सायटोसाइन हा काय होतो लॉस होतो अँड दिस स्ट्रँड है ना, यू कॅन सी दिस स्टँड ॲट नंबर 2 बरोबर नाही का. आणि नंतर मग ग्वानाइन लॉस होतो नाही का आणि ही पण स्टँड तुम्हाला दिसते इथे बरोबर नाही का. पहिले ॲडेनाइन जातो नाही का, नंतर नंतर सायटोसाइन जातो आणि नंतर ग्वानाइन जातो. बघा हा इथे ॲडेनाइन तुम्हाला दिसून राहिला आहे. दिस इज द ॲडेनाइन अँड दिस ॲडेनाइन है ना, दिस ॲडेनाइन मॉलिक्यूल इज गेट लॉस्ट, राईट. आणि ॲडेनाइन लॉस झाल्यामुळं ॲडेनाइनच्या ठिकाणी नेमका कोणताही पुढचा सायटोसाइन येईल है ना. सायटोसाइन नंतर मग ग्वानाइन सायटोसाइन ग्वानाइन सायटोसाइन नंतर मग सायटोसाइन युरॅसिल आणि नंतर मग ॲडेनाइन बरोबर नाही का. तर ए जो आहे ॲडेनाइन जो आहे हा काय झाला इथे डिलीट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये सायटोसाइन हा डिलीट होतो. बघा ह्या इथला सायटोसाइन जो दिसून राहिला आहे तुम्हाला इथे ॲरो करून दिलेला आहे हा सायटोसाइन वरचा ठीक आहे. हा सायटोसाइन काय होतो इथे डिलीट होतो. बघा हा इथे सायटोसाइन आहे, हा इथे काय झाला आहे डिलीट झालेला आहे आणि डिलीट झाला आहे त्या कारणामुळं G समोर येईल है ना आणि GCC अशा पद्धतीनं सिक्वेन्स तुम्हाला बघायला मिळेल आणि CUA बघायला मिळेल नाही का. आणि नंतर थर्ड स्टेपमध्ये जो ग्वानाइन आहे हा ग्वानाइन पण काय झाला डिलीट झाला आणि ग्वानाइन डिलीट झाल्यामुळं है ना तुम्हाला इथे काय बघायला मिळेल
सायटोसाईन पुढे आलेला बघायला मिळेल नाही का. म्हणजे सिक्वेन्स होईल सायटोसाईन 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 आणि युरॅसिल ॲडनाईन ॲडनाईन आहे ना, CCC UAA. समजलं का. तर वन आफ्टर द अदर काय होऊन राहिलं आहे, एक एक बेस हा डिलीट होऊन राहिला आहे नाही का, आणि पुढचा बेस आधीच्या बेसची जागा घेऊन राहिला आहे. त्यामुळे सिक्वेन्स जो आहे तो चेंज होऊन राहिला आहे राईट. The with the help of this checkerboard of amino acid, you can explain the changes in the form of amino acid sequence that will occur due to such mutation. इथे ॲक्च्युली म्युटेशन होऊन राहिलं आहे, जे बेसेस आहेत ते लॉस्ट होऊन राहिले आणि बेसेस लॉस्ट होऊन राहिले त्या कारणामुळं अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स कसा चेंज होऊन राहिला प्रोटीनमधला ते तुम्ही पाहू शकता नाही का. आपल्याकडे एक बॉक्स आहे, ज्या बॉक्समध्ये कोणता कोडॉन कोणत्या अमिनो ॲसिडला कोड करतो नाही का ते दिलेलं आहे, आणि त्या बॉक्सच्या आधारे तुम्ही पाहू शकता की नेमका अमिनो ॲसिडच्या सिक्वेन्समध्ये कोणता चेंज झाला. तर बघा AUG एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतो नाही का. इथे बघा या स्ट्रँडमध्ये दिसते तुम्हाला, या स्ट्रँडमध्ये AUG मिथोनाईनला कोड करतो, UCG एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतो, ACG एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतो, CCC आहे ना हा एक कोडॉन आहे, CC हा एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतो, आणि नंतर मग UAA हा एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला काय करतो कोड करतो. बरोबर आहे हो किंवा नाही. हे सगळे कोडॉन एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडला कोड करतात, पण इथे ही जी बेस आहे A आहे ना, ही बेस काय झालेली आहे, रिप्लेस झालेली आहे, आणि त्यामुळे कोडॉन जो आहे तो पुढे सरकला आहे. ठीक आहे, हा एक कोडॉन झाला आहे, हा एक कोडॉन झाला आहे नाही का. हो की नाही. कोडॉन पुढे सरकले त्या कारणामुळं आधी ACG ज्याला कोड करत होते आता CGC एका दुसऱ्या अमिनो ॲसिडला कोड करेल. म्हणजे इथे अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स जो आहे प्रोटीनमधला तो काय चेंज झाला आहे नाही का. एक बेस डिलीट झाल्यामुळं आहे ना, त्या बेसच्या नंतर जेवढे कोडॉन्स आहेत आहे ना ते दुसरेच अमिनो ॲसिड काय करतील कोड करतील, कारण आता सगळेच कोडॉन तो एक बेस डिलीट झाल्यामुळं सगळेच कोडॉन काय होऊन जातील चेंज होऊन जातील. समजले तुम्हाला हो किंवा नाही. तर एक बेस चेंज झाल्यामुळं जे म्युटेशन आपल्याला बघायला मिळतं त्याला आपण पॉईंट म्युटेशन असे म्हणतो. तर इथे पॉईंट म्युटेशन झालं आहे ना, एक बेस ॲड किंवा डिलीट झाल्यामुळं जे म्युटेशन होतं त्याला आपण काय म्हणतो पॉईंट म्युटेशन असे म्हणतो नाही का. हो किंवा नाही. आणि दोन बेस जर डिलीट झाल्या त्यामुळे पण दोन बेस जर डिलीट झाल्या किंवा नवीन ॲड झाल्या त्यामुळे पण पूर्ण सिक्वेन्स जो आहे ना तो चेंज जातो. पण जर हे तीन न्यूक्लिओटाईड जर एकाच वेळेस डिलीट झाले, ACG हे तिन्ही न्यूक्लिओटाईड जर एकाच वेळेस डिलीट झाले तर एक अमिनो ॲसिड हा डिलीट होऊन जाईल, पण बाकीचे सगळे जे राहतील कोडॉन बघा, हा CCC आहे, हा UAA आहे. ठीक आहे, दिसतो तुम्हाला, हा CCC आहे, हा UAA आहे, आणि हा कोडॉन तुम्हाला ॲज इट इज हे इथे बघायला मिळतो आहे की नाही आहे. हे कोडॉन तुम्हाला ॲज इट इज बघायला मिळतात. म्हणजे अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स जो आहे तो चेंज होत नाही, फक्त एकच अमिनो ॲसिड डिलीट होतो. जर तिन्ही बेस आहे ना, तिन्ही नायट्रोजनस बेस जर डिलीट झाल्या, तिन्ही पण नायट्रोजनस बेस जर डिलीट झाल्या तर काय होतं, फक्त एक अमिनो ॲसिड डिलीट होऊन जातो नाही का. हो किंवा नाही. बाकीचा जो अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे तो ॲज इट इज राहतो. पण जर एक किंवा दोन बेस डिलीट किंवा ॲड झाल्या असेल तर पूर्ण सिक्वेन्स जो आहे अमिनो ॲसिडचा तो काय म्हणतो पॉलिपेप्टाइड चेनमधला चेंज होऊन जातो. ठीक आहे. तर इथे आपण ॲक्टिव्हिटी स्टडी केली, म्युटेशनच्या संबंधित आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ना. पुढे आपल्याला तोच टॉपिक पाहायचा आहे म्युटेशन. चला पाहूया म्युटेशन. बघा, म्युटेशन अँड द जेनेटिक कोड. बरोबर नाही का. पहा, म्युटेशन इज द फिनॉमिनॉन इन विच सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस. म्युटेशन हा एक फिनॉमिनॉन आहे ज्यामध्ये काय होतो DNAच्या सिक्वेन्समध्ये चेंज होतो नाही का. एक न्यूक्लिओटाईड, दोन न्यूक्लिओटाईड, 3, 4, 5 अशा बेसेस काय होतात डिलीट होतात, किंवा मग नवीन बेसेस काय होतात तिथे ॲड होतात DNAमध्ये, आणि त्यामुळे DNAचा सिक्वेन्स काय होतो चेंज होतो. या प्रोसेसला आपण म्युटेशन असे म्हणतो. म्युटेशन इज नथिंग बट द चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द DNA, राईट. दिस इज कॉल्ड एज म्युटेशन. अँड दिस म्युटेशन result in change in the genotype that result in change in character of an organism नाही का. जेनेटिक मटेरियल चेंज होऊन राहिलं आहे, जीन्स चेंज होऊन राहिले, DNA चेंज होऊन राहिलं आहे नाही का. आणि जीन्स चेंज होऊन राहिले, DNA चेंज होऊन राहिला म्हणजे जीन्स चेंज होऊन राहिले, जिनोटाईप चेंज होऊन राहिले, आणि त्यामुळे जे कॅरेक्टर आहेत ऑर्गॅनिझमचे ते कॅरेक्टर पण काय होऊन जातात चेंज होऊन जातात, राईट. देन अलॉंग विथ रिकॉम्बिनेशन म्युटेशन ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल और इट ॲक्ट्स ॲज अ रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन बिकॉज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन है ना. रिकॉम्बिनेशन है ना, यामुळं काय होतं व्हेरिएशन प्रोड्यूस होतं. तसेच म्युटेशनमुळे पण व्हेरिएशन प्रोड्यूस होतं, आणि त्यामुळं हे इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्युटेशन इज द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन बिकॉज लाईक रिकॉम्बिनेशन म्युटेशन ऑल्सो कॉजेस द व्हेरिएशन इन द पॉप्युलेशन. दॅट्स वाय इट इज ऑल्सो ए रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन नाही का. म्युटेशनमुळे पण इव्होल्युशन होतं, कारण म्युटेशनमुळं व्हेरिएशन तयार होतात. जसे व्हेरिएशन्स रिकॉम्बिनेशनमुळे तयार झालेले बघायला मिळतात, जसे व्हेरिएशन रिकॉम्बिनेशनमुळे होतात तसेच व्हेरिएशन म्युटेशनमुळे पण होतात, आणि त्यामुळे
This mutation is the raw material for the evolution. Then during mutation, the possibility of the loss or gain of a segment of DNA which result in alteration in the chromosome. म्युटेशनच्या केसमध्ये पॉसिबिलिटी राहते डीएनएची सेगमेंट है ना डिलीट होणे किंवा मग नव्याने एक नवीन सेगमेंट डीएनएची काय होणे ॲड होणे. ठीक आहे. दिस इज द कॉमन विच इन केस ऑफ म्युटेशन अँड दॅट्स वाय इट रिझल्ट इन अल्टरेशन ऑफ द क्रोमोझोम. यामुळेच क्रोमोझोम अल्टर होतात. क्रोमोझोममध्ये आपल्याला चेंज झालेला बघायला मिळतो नाही का. When there is an addition or deletion of the segment of DNA in the chromosome occur, then it result in alteration of the chromosome. ठीक आहे. क्रोमोझोमचं अल्टरेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. Now we are looking for the next point. Look at the next point. Mutation can also occur due to change in the single base pair of the DNA. म्युटेशन कशामुळे होतं. म्युटेशन आणखी होतं कशामुळं जर एक बेस पेअर डीएनएचा एक बेस जर चेंज झाला एक सिंगल बेस जर डीएनएचा चेंज झाला तर त्यामुळे पण काय होतं म्युटेशन होतं आणि त्या टाईपच्या म्युटेशनला आपण पॉईंट म्युटेशन असे म्हणतो. यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं आहे ना. इफ देर इज अ चेंज इन ओनली वन बेस राईट वेन देर इज अ चेंज इन ओनली वन बेस पेअर in the DNA molecule, then this type of mutation is called as point mutation, right? And this change in one base may be occur due to deletion or may be occur due to insertion, right? The deletion or insertion of base pair of the DNA cause the frame shift mutation or deletion mutation. ना deletion किंवा insertion मुळे एक base pair दोन base pair ह्या delete किंवा insert झाल्यामुळे DNA मध्ये काय होते frame shift mutation होते. frame shift mutation म्हणजे एक base किंवा मग एक बेस किंवा मग एक बेस पेअर जर डीएनएची चेंज झाली तर त्याच्या पुढचे पूर्ण कोडॉन्स जे आहेत है ना ते काय होतात चेंज होऊन जातात. बरोबर नाही का. सगळेच कोडॉन चेंज होऊन जातात कारण एक एक बेस पुढे पुढे शिफ्ट होत जाते आणि नवीन कोडॉन तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात है ना. हां पहा या डायग्राममध्ये तुम्हाला फ्रेम शिफ्ट म्युटेशन व्यवस्थित समजू शकतं. बघा या डायग्राममध्ये फक्त एकच बेस जो आहे है ना. बघा या डायग्राममध्ये या इथे है ना एकच बेस जी आहे ती चेंज झालेली आहे. बघा हे इथे है ना इथे ए बेस होती आधी है ना. बघा इथे मी पॉइंटर दाखवलेला आहे इथे ए बेस होती नाही का. तर ही जी ए बेस आहे ही डिलीट झाली आणि त्यामुळे सी जी आहे ती एच्या जागेवर आली आणि नंतर मग जी नंतर सी आहे ना. म्हणजे ए सी जी हा जो कोडॉन आहे तो सी जी सी मध्ये कन्वर्ट झाला. बघा है ना सी जी सी मध्ये तो कोडॉन काय आला कन्वर्ट झाला नाही का. आता हा एक कोडॉन चेंज झाला. याच्या पुढचा कोडॉन जो आहे तो कोणता होता सी 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 होता. बघा इथे तुम्हाला दिसते कोडॉन कोणता होता सी सी सी. हा कोडॉन जो आहे तो सी सी यू मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे प्रत्येक एक बेस ही पुढे पुढे सरकत गेली है ना. तर यामुळे सगळे जे कोडॉन आहेत पुढचे ते काय आले चेंज झाले. ते याला म्हणतो आपण फ्रेम शिफ्ट म्युटेशन. तर एक किंवा दोन बेस डिलीट झाल्यामुळं या फ्रेम शिफ्ट टाईपचं म्युटेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण डिलिशन म्युटेशन पण म्हणतो. लक्षात ठेवायचं deletion or insertion of base pair of the DNA which causes the frame shift mutation or is called as deletion mutation. बघा insertion or deletion of one or two bases changes the reading frame from the point of insertion or deletion. ठीक आहे. ज्या पॉईंट पासून इन्सर्शन झालं त्या पॉईंट पासून डिलिशन झालं ठीक आहे. एक किंवा दोन बेसेसमुळं एक किंवा दोन बेस डिलीट झाले किंवा इन्सर्ट झाले तर ज्या पॉईंट पासून इन्सर्ट झाले त्याच्या पुढे सगळी जी रीडिंग फ्रेम आहे सगळे जे कोडॉन आहेत ते काय होत जातात चेंज होत जातात नाही का. ते आताच आपण पुढं याच्यापूर्वी पाहिले नाही का. देन इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ 3 और मल्टिपल ऑफ 3 बेसेस जर 3 किंवा 3च्या मल्टिपलमध्ये बेसेस काय होत असेल इन्सर्ट होत असेल किंवा मग डिलीट होत असेल देन इट रिझल्ट इन इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ अमिनो ॲसिड अँड द रीडिंग फ्रेम रिमेन अनअल्टर फ्रॉम दॅट पॉईंट ऑनवर्ड. ठीक आहे. जर 3 किंवा 3च्या मल्टिपलमध्ये जे बेसेस आहेत ते ॲड होत असेल किंवा मग डिलीट होत असेल तर काय होईल फक्त जे अमिनो ॲसिड आहेत ते डिलीट होतील. बरोबर नाही का. पण जी रीडिंग फ्रेम आहे जो अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स आहे जे कोडॉन्स आहेत ते कोडॉन चेंज होणार नाही. चला पाहूया. हां या डायग्राममध्ये बघा इथे यू ए सी जी आहे ना. ए सी जी हा जो कोडॉन आहे 3 कोडॉन जे आहेत ते डिलीट झाले आणि तिन्ही कोडॉन डिलीट झाल्यामुळं सी 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 त्यांनी सी 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 या कोडांनी त्यांची जागा घेतली. बघा ना इथले जे ए सी जी आहे हे ना इथले ए सी जी हे डिलीट झाले आणि त्यामुळे त्यांची जागा कोणी घेतली सी सी सीने घेतली. बरोबर नाही का. आणि त्यामुळं कोडॉन जे आहेत कोडॉन सेमच आहेत. बरोबर नाही का. सी 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 फक्त एक अमिनो ॲसिड इथे डिलीट होईल ज्या अमिनो ॲसिडला ए सी जी हा कोडॉन काय करतो कोड करतो. ए सी जी या अमिनो ॲसिडला जो कोडॉन कोड करतो ए सी जी या
हा कोडॉन ज्या अमनासिडला कोड करतो तो अमनासिड इथून डिलीट होऊन जाईल, बाकीचे सगळे अमनासिड हे पुढे जसच्या तसेच राहतील. बरोबर नाही का? हो का नाही? समजलं का? म्हणजे इथे रीडिंग फ्रेम जी आहे ही चेंज होत नाही. बरोबर नाही का? हे फ्रेमची म्युटेशन नाही आहे, कारण इथे रीडिंग फ्रेम जी आहे ती अनचेंज राहते, ती अनअल्टर्ड राहते. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द म्युटेशन. तर एवढी माहिती आपण म्युटेशनबद्दल पाहिलेली आहे, म्युटेशन अँड द जेनेटिक कोडबद्दल पाहिलेली आहे. ठीक आहे. तर यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू, स्टडी करू. तर इथे आपण थांबू. ठीक आहे. तर थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.